तर एकीकडे आपण बघतोय आकाशवाणी आमदार निवासाचं हे कॅन्टीन कंत्राटदार वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं आहे। 2018 रोजी मुदत संपल्यानंतरही बेकायदेशीर पद्धतीनं दोनदा मुदतवाढ देण्यात आली अशा स्वरूपाचा आता आरोप होतोय। तर नवा कंत्राटदार येऊ नये यासाठी ही मुदतवाढ दिल्याची सुद्धा जोरदार चर्चा आहे। आकाशवाणी आमदार निवास कॅन्टीन ज्याचा दर्जा यावरनं आमदार गायकवाडांनी जोरदार मारहाण केलेली होती। खराब डाळ दिली असं म्हणत ही मारहाण झाली होती आणि त्यानंतर आता ही महत्त्वाची बाब समोर येते की टेंडरची मुदत संपल्यानंतरही दोनदा ही मुदतवाढ देण्यात आलेली आहे। तर आकाशवाणीचं हे आमदार निवासाचं कॅन्टीन आहे जिथे मोठ्या संख्येनं बाहेरून येणारे जे आमदार आहेत, मुंबईच्या बाहेरचे आमदार इथे येतात, त्यांच्याबरोबर असणारे जे लोक आहेत ते सुद्धा इथेच राहतात आणि इथे हे जे कॅन्टीन आहे त्याची मुदत ऑलरेडी संपलेली आहे आणि दोनदा ती वाढवून दिली आहे।